काय चाललंय, महाराष्ट्रात नवा विचार कोणता येतोय, महाराष्ट्रात आम्हाला काय देणार आहे, या नवीन विचाराला सतत बघणारा हा देश आज महाराष्ट्र त्यांना काय देतोय. आमच्या क्रिकेट टीम मध्ये देखील आज महाराष्ट्राचे मुंबईचे कोण नाही हो, कोण मराठी आहेत मला जर दाखवा. एक काळ असा होता की 11-12 प्लेयर मध्ये जवळपास 8 ते 9 हे मुंबईचे लोक असायचे, महाराष्ट्राचे लोक असायचे. कुठे कमी पडतोय आम्ही विचारच करत नाही आहोत. आम्हाला महाराष्ट्र कसा घडवायचा आहे याचा आमचा विचारच संपलेला आहे. आमच्यावरती सरकार येत आहेत आणि लादतायत, वाटेल त्या गोष्टी रोज येत आहेत, नवीन कायदे करतायत, नवीन नियम करतायत. आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही. आम्ही गुंतलोय करमणुकीमध्ये. तुम्हा आम्हाला महाराष्ट्रातल्या या जनतेला सगळ्यांना मिळून तरुण आणि तरुणींना, नवीन येणाऱ्या लोकांना, मुलांना हा भविष्यातला महाराष्ट्र घडवायचा आहे. हा तुम्ही आम्हीच घडवायचा आहे. सरकारवरती अवलंबून राहून होणार नाही. आणि म्हणून मी आज एक नवीन योजना तुमच्या समोर आज आणतोय. 2006 साली याच व्यासपीठावरती इथे उभं राहून मी म्हटलं होतं की मी महाराष्ट्राचा विकास आराखडा आणीन, महाराष्ट्राची मी ब्ल्यूप्रिंट आणीन. मग एका पत्रकार परिषदेत मला एका पत्रकाराने विचारलं ती तुमची ब्ल्यू फिल्म कधी येणार आहे. तर मी म्हटलं की मी ती आणली असतं बरं झालं असतं, त्यांनी किमान पाहिली तरी असती. पण त्या 2006 साली मी जेव्हा म्हटलं होतं मी महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट आणीन, महाराष्ट्राचा विकास आराखडा आणीन, 2014ला आणला. 2006 ते 2014 महाराष्ट्रात जिथे जिथे मी गेलो, जिथे जिथे पत्रकार परिषदा झाल्या, सर्वजण कुत्सितपणे मला विचारायचे काय ते ब्ल्यूप्रिंटचं काय झालं, कुठपर्यंत आलं, ते विकास आराखड्याचं काय झालं, कुठपर्यंत आलं. प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये असताना, चालू असताना किंवा नंतर हे प्रश्न असायचेच. जेव्हा आणली 2014, आज 2026, या क्षणापर्यंत मला कुठच्या पत्रकाराने प्रश्न विचारलेला नाही त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये आहे काय, कारण वाचलीच नाही. त्याला वाचण्यात इंटरेस्ट नव्हता, हिणवण्यात होता. असो, पण तो काळ लोटला गेला. आज जवळपास त्याही गोष्टीला आज 12 वर्ष होऊन गेली. अनेक तज्ज्ञांना त्यावेळेला बरोबर घेतलं होतं, अनेक गोष्टी त्यामध्ये केल्या होत्या. गेल्या 10-12 वर्षामध्ये अनेक महाराष्ट्रही बदलला, खूप गोष्टी बदलल्या, विचारात महाराष्ट्र बदलला. आणि म्हणून मला असं वाटलं की